आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय केलं हे? मम, जो रंग तुम्हाला आजपर्यंत आवडला नाही, ज्या रंगापासून तुम्ही आजपर्यंत लांब राहिलात, तोच रंग या मुलीच्या येण्याने आधी आपल्या घरात आला आणि आज तर काय हद्द केली तू। सरळ तोंडच काळं केलं तू मॉमचं। वहिनी एक मिनिट। आई, सावलीने जाणून बुजून केलेलं नाहीये। इनफ। माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालंय। आता कोणी काहीही मध्ये बोलायचं नाहीये। माझ्या घरासाठी, माझ्या संसारासाठी काय चांगलं आणि काय वाईट हे तिने मला प्रत्यक्ष सांगितलंय। उद्धाराच्या दारात उभी आहेस, पण सांभाळून पाऊल टाक। विचार करायला वेळ आहे अजून। योग्य वेळ बघ, डोक्यावरचं ओझं खाली ठेवायची। पण काचेला हाय तडा, तिथंच रुततोय संसाराचा गाडा। मम, मॉम, ते आज गोंधळ प्लीज, जे झालं ते झालं। त्या विषयावर पुन्हा चर्चा नकोय। हेच बोलायला आला होतात का? नाही हो मॉम, ऍक्च्युली ताराचा सुन्मुख दाखवण्याचा कार्यक्रम करायचा आहे। मॉम एक मिनिट प्लीज, फक्त ऐकून घ्या माझं। ऐश्वर्या, मला मान्य आहे लग्न तुमच्या मर्जीविरुद्ध झालं, तुमच्या पद्धतीने नाही झालं, पण तुम्हाला तारा आवडत होती ना आधीपासून, म्हणूनच तुम्ही तिच्या घरी गेलेला तिचा हात मागायला। हा, आता तिथे जाऊन सगळं उलट घडलं, पण या सगळ्यात ताराची काय चूक आहे मॉम? आपल्याला ती आधीपासून आवडत होती, तिचा आवाज, तिचं गाणं। हा, आता भैरवीजींच्या चुकीची शिक्षा आपण ताराला का द्यायची? आणि गोंधळात स्पष्ट कौल मिळालाय आपल्याला, तुम्ही ऐकलत ना? ती मूर्ख मुलगी जेव्हा घरात आली तेव्हा आपली इच्छा नसताना, मनात नसताना सुद्धा आपण
पूर्ण मीडिया समोर सगळ्या लोकांना पार्टी देऊन तिचा सुन्मूग दाखवण्याचा कार्यक्रम केला. मग आता हा तारावर अन्याय नाहीये का? आणि तारा पॉप्युलर आहे. तिच्या पॉप्युलॅरिटीचा आपल्या मेहंद्रे म्युझिक कंपनीला फायदाच होणार आहे मॉम. मला असं वाटतं आपण हा कार्यक्रम करायला पाहिजे. नाही, बरोबर आहे तुझं ऐश्वर्या. उगाच कारण नसताना तारावर अन्याय नको व्हायला. ठीक आहे, करा. तुमची जर काही इच्छा असेल तर अवश्य करा, पण व्यवस्थित सगळं सांभाळून आणि कमीत कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत करा. थँक्यू मॉम. हे नको जा, तयारीला लागा. आलीच. चल. पांडुरंग हरी वासुदेव हरी. ऐक लई जास्त होतो की मी रात्री. कुठं सकाळ सकाळ तयारी करू? वारीला चाललोय. सगदेवा, या वर्षाला वारीत चुकणार म्हणून हुरहुरल्यासारखं होतंय बघ. पांडुरंगाला डोळं भरून बघता बी येणार नाही. जीव नाही माझा रमणार बघ इथं. जा की तुम्ही, जा त्यांच्या बरोबर. काय दाढ भरली तुम्हाला? गड लागतात की हा? जा जा, घेऊन जा घेऊन जा. नाहीतरी इथं टाळ कुटत बसण्यापेक्षा तिथं गेलेलं बरं ना. सासूबाई तुम्ही काय उभ्या, जा बरं जाऊन चहा टाका माझ्यासाठी. जा. जयंती, देवानं तोंड दिले म्हणून काही बरवू नकोस. सासू सासरे आहेत तुझे, आई बाबांच्या जागी आहेत. आळंदीत प्रस्थान दिवस उजाडला की दिंडी सोबत वारीला जायचं अशी भागवतांची परंपराच आहे. आणि बिनकामाचं बहिणीच्या जीवावर उड्या मारायच्या ही बी परंपराच असेल ना भागवतांची. जयंती, वरडा 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 वरडा, अजून मोठे वरडा की. काय शिकवलं तुमच्या आई बापानं आतापर्यंत तुम्हाला? हा, ते टाळ कुटत बसायचा आणि तो मृदुंग वाजवत बसायचा. सावर